5वी आणि 10वी इयत्ता 7वी आणि 10वी यांच्या इयत्ताचे काय करायचे तुम्हाला प्रमाण काढायचे। आता बघा इथे 5वी दिली आहे 16, त्याच्यात किती मुलं आहे 60 मुलं आहे। 6वीला किती आहे 50 मुलं आहे। 7वीला 80 मुलं आहे। 8वीला किती आहे 70 मुलं आहे। 9वीला 80 आहे आणि 10वीला 50। आपल्याला कोणत्या इयत्ताचं काढायला सांगितलं 7वी आणि 10वी, 7वी आणि 10वी। तर 7वीला किती आहे 80 आणि 10वीला किती आहे 50 झाले। 8:5 याचं प्रमाण किती 8:5। जर सपोज तुम्हाला त्यांनी 5वी आणि 7वीचं प्रमाण काढायला सांगितलं, 5वी हे झालं तुमचं 7वी आणि 10वीचं प्रमाण, ठीक आहे। आता तुम्हाला 5वी आणि 10वीचं प्रमाण काढायला सांगितलं, तर किती 5वी आणि 10वी। 5वी किती आहे 60 आणि 10वी किती आहे 50। 60 आणि 50 70 किती 6 5। नंतर परत 8वी आणि 9वीचं काढून। 8वी आणि 9वीचं प्रमाण किती 8वी किती आहे 70, 9वी किती आहे 80। 70 भागिले 80 7:8 याचं प्रमाण किती 7:8। परत 9वी आणि 10वीचं प्रमाण काढू। 9वीला किती 80, 9वी आणि 10वी। 9वीचे 80, 10वीचे 50।